अखेर कोरेगावातील प्रवाशांना मोठा दिलासा. आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने सर्व एसटी बसथांबे पूर्ववत. कोरेगाव शहरातील सर्व एसटी बसथांबे बदलल्यामुळे निर्माण झालेल्या प्रवाशांच्या गैरसोयीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या ठोस हस्तक्षेपामुळे आणि पुढाकारामुळे कोरेगाव शहरातील सर्व प्रमुख एसटी बसथांबे पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यामुळे शहरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरेगाव शहरातील वाढते अपघात, ऊस वाहतूक आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सातारा येथील सिंचन भवन येथे पार पडली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने एसटी बस थांब्यांमध्ये तात्पुरते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार प्रशासनाकडून कोरेगाव शहरातील एसटी बस थांब्यांमध्ये बदल करण्यात आले. मात्र या बदलांमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला प्रवासी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. प्रवाशांना जादा अंतर चालावे लागत असल्याने नाराजीचा सूर वाढत होता. ही बाब लक्षात येताच आमदार महेश शिंदे यांनी मंगळवारी दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने कोरेगाव शहरातील एसटी बस थांबे पूर्ववत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी तात्काळ आदेश काढत सोलापूर-सातारा मार्गावरील कोरेगाव शहरातील सर्व एसटी बस थांबे पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कुमटे फाटा, कोरेगाव सिव्हिल कोर्ट, जुना मोटर स्टँड आणि आझाद चौक हे सर्व एसटी बस थांबे पूर्ववत करण्यात आले असून या ठिकाणी प्रवाशांना पुन्हा चढउतार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोरेगाव जुना मोटर स्टँड येथून साताऱ्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच तिकीट देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची माहिती महाव्यवस्थापक, वाहतूक मध्यवर्ती कार्यालय मुंबई, प्रादेशिक व्यवस्थापक पुणे विभाग तसेच सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, मेढा, खंडाळा आणि वडूज येथील आगार व्यवस्थापकांना देण्यात आली असून तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे आणि प्रवाशांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेतल्यामुळे कोरेगाव शहरातील एसटी प्रवाशांना अखेर न्याय मिळाला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून घेतलेला हा निर्णय प्रवाशांसाठी निश्चितच दिलासादायक ठरला आहे. मुख्याधिकारी पद रिक्त असतानाही कोरेगाव नगरपंचायतीचे प्रशासन गतिमान. मिळकत कर वसुलीसाठी विशेष मोहीम. जिल्ह्यात प्रथम, राज्यात तृतीय क्रमांकाची कामगिरी. कोरेगाव नगरपंचायतीत कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद रिक्त असतानाही लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे प्रशासनाची गाडी वेगात धावू लागली आहे. नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे आणि उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने प्रशासकीय कामकाज गतिमान ठेवत मिळकत कर वसुलीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातून डिसेंबर 2025 अखेर नगरपंचायतीने विक्रमी 1,15,00,000 रुपयांची मिळकत कर वसुली करत सातारा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुख्याधिकारी विनोद जळक यांची सातारा येथे बदली झाल्यानंतर कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्तच आहे. काही काळ दहिवडी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार तर पुन्हा जळक यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला. मात्र सध्या पूर्णवेळ मुख्याधिकारी नसतानाही उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी दररोज सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेत नगरपंचायत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज सुरळीत ठेवले आहे. नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारी, प्रशासकीय अडचणी यावर तातडीने निर्णय घेत प्रशासन अधिक कार्यक्षम केले आहे. या कालावधीत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, डॉक्टर अरुणाताई बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीची विविध विकास कामे प्रभावीपणे राबवली जात आहेत. नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज शहरवासियांना आवश्यक नागरी सुविधा आणि आर्थिक शिस्त या त्रिसूत्रीवर भर देत उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी मिळकत कर वसुली विभाग अधिक सक्षम केला आहे. वसुली विभागासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारून दररोज आढावा बैठक घेतली जात आहे. विभाग प्रमुख, कार्यालय अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक सहकार्य दिले जात आहे. नगरसेवकांच्या सूचनांचा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिल्याने वसुली विभागाने नगरपंचायतीच्या स्थापनेपासूनचा सर्वोत्तम टप्पा गाठला आहे. मिळकत कर वसुली ही नगरपंचायतीच्या आर्थिक सक्षमीकरणाची किल्ली आहे.
याच वसुलीच्या आधारावर राज्य शासनाकडून अनुदान व विकास निधी उपलब्ध होतो। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये वसुली वाढली तर शहराच्या मूलभूत विकास कामांना गती मिळू शकते। ही बाब लक्षात घेऊन नियोजनबद्ध पावले उचलण्यात आली आहेत। नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत असून राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे ध्येय असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्पष्ट केले। जानेवारी अखेरपर्यंत मिळकत कर वसुलीत आणखी लक्षणीय वाढ करण्याचा निर्धार नगरपंचायत प्रशासनाने केला आहे। त्यासाठी दैनंदिन आढावा, कामकाजातील सुधारणा आणि पारदर्शकता यावर भर दिला जाणार आहे। मुख्याधिकारी पद रिक्त असतानाही लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे प्रशासनाची अनुपस्थिती जाणवू न देता कोरेगाव नगरपंचायतीचे कामकाज वेगात सुरू असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी व्यक्त केले। अगोदर रस्ता मगच मतदान, छत्रपती शिवाजी चौकात फलक लावून पुशेगावकरांचा आक्रमक पवित्रा। पुशेगाव शहरातील मुख्य चौकात अगोदर रस्ता मगच मतदान असे फलक लावून नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे। अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त असलेल्या पुशेगावकरांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे। पुशेगाव शहरातील प्रमुख मार्गामुळे नागरिकांचे हाल होत आहे। विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, रुग्णांना रुग्णालयात पोहोचणे तसेच व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड बनले आहे। अनेक वेळा निवेदन देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांचा संयम सुटल्याचे दिसून येते। तातडीने रस्त्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली। नागरिकांनी स्पष्ट केले की रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत मागे हटणार नाही। दरम्यान या फलकामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वाठार किरोलीत नकाशावरील 18 फूट रुंदीचा रस्ता खुला, तहसीलदारांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया पूर्ण, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तसेच कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील वाठार किरोली येथे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला गट क्रमांक 177, 178 आणि 179 मधील नकाशावरील 18 फूट रुंदीचा रस्ता मंगळवारी 6 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात खुला करण्यात आला। तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या आदेशान्वये ही कार्यवाही वाठार किरोली येथील मंडलाधिकारी यांनी पार पाडली। या रस्त्याबाबत वाठार किरोली येथील सुमारे 21 शेतकऱ्यांनी मामलेदार कोड ॲक्ट 1906 च्या कलम 5 अन्वये तहसीलदार कोरेगाव यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता। या प्रकरणात एकूण 13 प्रतिवादी होते। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी आदेश देत संबंधित गट नकाशावरील रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते। रस्ता खुला करताना अडथळा निर्माण करू नये अशी स्पष्ट ताकीदही आदेशात नमूद करण्यात आली होती। अपील कालावधी संपल्यानंतर शेतकरी अमृत मारुती गायकवाड यांनी 28 ऑक्टोबर 2025 रोजी मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करून आदेशानुसार रस्ता खुला करण्याची मागणी केली होती। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी पोलीस संरक्षणात रस्ता प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला। हा रस्ता शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत असून दीर्घ संघर्षानंतर न्यायालयाने दिलेला निकाल हा आमच्यासाठी मोठा दिलासा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली। महसूल विभाग आणि पोलीस दलाने संयमाने व नियमानुसार कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। या कार्यवाहीत तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील, वाठार किरोलीचे मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक तसेच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केले।